मी एकट्यानेच पैसे खाल्ले नाहीत, वरपर्यंत 6-7 अधिकारी आहेत, त्यांनाही वाटा द्यावा लागतो, प्रत्येकाची रक्कम ठरलेली आहे, हे बोल आहेत एका ग्रामसेवकाचे। त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनं जिल्हा परिषदेत पैसे खायला कुणीही जराही लाज बाळगत नसल्याचं जळजळीत वास्तव समोर आलंय। एवढं तुम्हाला सांगतो की आता आम्हाला ऑडिट झाले, ऑडिट तर एवढे पैसे कोणीच घेतले, मला हे सांगतो इतकं म्हणजे ऑडिट 2-3 लाख रुपये घेतो जर मी दप्तर सरकारी मग व्हिडिओ साहेबांच्या सह्या असतात काय ठिकाणी या गाडी नाही झालं प्रधान तास नाही तिथं समजा मोबाईल त्यांच्याकडे विश्वासघात नाही करते मी मोकळं बोलू राहिलो नाही मला बोलायचं म्हणजे आपण कसं ऑफिशियली बोलतो व्हिडिओचे जे आहे ते कळते द्यावं लागते, इंजिनियरची राहते, त्याच्या खालचा कनिष्ठ आहे त्याची राहते, तुम्ही मला कमिशनर इंजिनियर कनिष्ठ अभियंता 4 झाले, ऑडिटर 5 आणि जिल्ह्याचे काही अधिकारी वगैरे येतात त्यांच्याकडे 6 आणि नंतर आपण ग्रामपंचायत 7 ते 8 जणांना द्यावं लागत आहे। ते एकाच वेळी असला जेव्हा बाल येते तेव्हा द्यावं लागत, याच्यातून काय किती किंमत असते तुम्ही किती अंदाज करा, मी सांगा आमचा अंदाज आहे काही काम आहे नाही व्यवसाय ते गावात झालीच नाही, आज काही नाही फक्त कागदावर नाही 100% नाही 15% असं नाही होत। मग तुम्हाला ग्रुप करून देऊ मी आता ते पण मग तुम्हाला एवढं मी सांगतो, तुमची रोजीरोटी तुमचं मुलाचं करिअर मुलाचं करिअर एवढे मी चोरी केले नाही का बा मी डायरेक्ट खूपच माझ्या मनाला लागून जायला मी पाप केले असं काही नाही। तुम्हाला दाखवून देत मग तुम्ही हिशोबाला बसायला समोर तुम्हाला जाऊन दाखवून देतो। तुम्ही आता त्याच्यावर जर म्हणाल तर त्याच्यावर काय आहे मला नाही माहिती, पण तसं काही केलं नाही एवढं बी काय नाही। जे हे बघा मी 100% पैसे काढले असतील माझ्या पद्धतीने माझ्या आत्मविश्वास काढले त्याच्याबद्दल काहीच मिळत नाही, असं डायरेक्ट हेच नाही बा निधीच नाही डायरेक्ट हे केलं असं माझा काय ऍक्सेप्ट आहे असं म्हणलं नाही। 1-2 काम 5 वर्षात आहे ना, 5 वर्षात कमीत कमी तुम्ही 40 लाख रुपये काढले असं येतं। शंभर सांगतो एवढे 40 असते ना मी नाही काय नवीन गाडी घेतली 15-20 लाख काढलीच असते, पण 15-20 लाख त्यांना वाटलं 20 नाही जेवढा माणूस जास्त कमी होतो ना तेवढं सरकारी माणूस दाखवित नाही। नवीन गाडी नाही घेतली 4 व्हीलर तो विषय सोडतो, अजून काही दाखवणार नाही, ठेवून काय काम नाही दुसऱ्याच्या नावावर जमिनी घ्या, सरकारी लोकांचं असं आहे ना एवढं माझं नाही होत त्याला मला नाही असं लग्नापूर कोरमोरी तुम्हाला मी उघड विषय महिनाभरात 6 जण एसीबीच्या जाळ्यात अडकले। जिल्हा परिषदेच्या इतिहासात बहुधा एखाद्या मोठ्या संख्येनं पकडली जाण्याची ही पहिलीच घटना असावी। साध्या कारकुनापासून ते कार्यकारी अभियंता, गट शिक्षण अधिकारी असे वरिष्ठ म्हणून मिरवणारे सारेच लाचेचे धनी झालेत। त्यामुळे या मिनी मंत्रालयाची पुरती बदनामी झाली आहे। सीईओच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले ते वेगळंच, एवढं घडूनही कुणाची भीडभाड बाळगतील ते जिल्हा परिषदेचे कर्मचारी कसले। दिंडोरी तालुक्यातल्या जांबुटके ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक चौधरीनं तर लाच प्रकरणावर शिक्कामोर्तबच करून टाकलाय। ग्रामस्थ ज्यावेळी पैशाचा हिशोब विचारत होते त्यावेळी या बहादरानं मीच नाही पैसे खात असं एकदम मोकळेपणानं सांगून टाकलं। अभियंता, कनिष्ठ अभियंता हेच नाही तर वरचे अधिकारीही पैसे खातात, प्रत्येकाचा वाटा ठरलेला असतो असंही त्यानं बिनधास्तपणे सांगून टाकलं। खरं तर चौधरी जे बोलला ते चूक आहे असं अजिबात म्हणता येणार नाही, कारण महिनाभरात 6 जण एसीबीच्या जाळ्यात अडकत असतील तर ते त्याच्या म्हणण्याचा पुरावा म्हणता येईल। मात्र तो उघडपणे बोलल्यानं त्याची कृती प्रशासन विरोधी ठरली आहे, त्याचमुळे त्याला निलंबित व्हावं लागलं। पण काही महिन्यापूर्वी असंच एका ग्रामसेवकानं सोशल मीडियावर भला मोठा लेख लिहिला होता, त्याला मात्र साधं विचारण्याचं धाडसही दाखवण्यात आलं नव्हतं। इथे मात्र त्याच्याच पंथातला पैसे खाल्ले जात असल्याचं उघडपणे बोलला म्हणून त्याच्यावर कारवाईची तत्परता दाखवण्यात आली।
दुसरीकडे एखाद्या ग्रामपंचायत स्तरावरून जिल्हा स्तरापर्यंत 6-7 जणांना पैसे वाटावे लागत असतील तर CEO यांची कॉलर पकडण्याचं धाडस दाखवणार का, हाही प्रश्न आहे. तसंच शरीराने धडधाकट पण अल्पदृष्टी तसंच कर्णबधीर होऊन हेडक्वार्टरमध्येही निम्मी अधिक सेवा घालवणाऱ्या बड्या हस्तींना या बदल्यांमध्ये पेठ सुरगाणासारखा आदिवासी भाग दाखवणार का, हाही प्रश्न सामान्य कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून आहे.